नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी खूप शॉर्ट ट्रिक्स पाहिल्या समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे इव्हन नंबर आणि ऑड नंबरच्या. तर आज आपण त्या नंबर व्यतिरिक्त आपल्याला थेरॉटिकल काही क्वेश्चन विचारले जातात पेपरमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये. ते नेमके कशा प्रकारचे असू शकतात किंवा त्याचे काय महत्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी महत्वाच्या काय काय गोष्टी ते मी सांगतो. त्यातली पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तर तुम्हाला जर दिलेली नंबर हा तुम्हाला समसंख्या असेल, कसला असेल तुम्हाला समसंख्या म्हणजे इव्हन नंबर असेल, इव्हन नंबर असेल आणि त्यामध्ये जर तुम्हाला पुन्हा इव्हन नंबरच ऍड केला तर मिळणारी संख्या तुमची इव्हन नंबरच असते. जे समसंख्येमध्ये जर दुसरी एखादी समसंख्या मिळवली तर येणारं उत्तर जे काय असेल ते तुमचं काय असणार आहे, समसंख्यात असणार आहे. अगदी त्याचपणे दुसरा नियम बघा, जर तुम्हाला विषम संख्या दिली, कोणती संख्या दिली तुम्हाला, विषम संख्या, त्याला आपण ऑड नंबर म्हणतो. ऑड नंबर मध्ये जर आपण ऑड नंबर मिळवला, ऑड मध्ये काय मिळवला आपण, ऑडच मिळवला, तरी पण उत्तर काय भेटतं आपल्याला, इव्हन भेटतं. येते लक्षात? हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. का बरं लक्षात ठेवायचं, तुम्हाला सेंटेन्स स्वरूपात काही क्वेश्चन असतात, मग त्या क्वेश्चन केल्यानंतर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागतं का काय त्याच्यामध्ये काय ऍड केल्यानंतर काय भेटते. तिसरा बघा तुम्हाला आता, जर तुम्हाला दिलेली संख्या ही समसंख्या असेल, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, इव्हन नंबर म्हणतो, त्यामध्ये जर तुम्ही ऑड नंबर मिळवला, इव्हन नंबर मध्ये काय मिळवला आपण, ऑड नंबर जर मिळवला, तर येणारं जे काही उत्तर असं ते तुमचं काय असणार आहे, ऑड नंबर असणार आहे. येतं लक्षात? अगदी त्याच पद्धतीनं जर दिलेला नंबर तुमचा कसा असेल, तुम्हाला आता विषम संख्या असेल, विषम संख्या म्हणजे कसा, ऑड नंबर असेल, तर त्याच्यामध्ये काय मिळवलं आपण, समजा आता इथं ऑड मध्ये ऑड मिळवलं, तर आता ऑड मध्ये काय मिळवू आपण, इव्हन मिळवू, तर येणारं उत्तर जे काय असेल ते पण काय राहणार तुमचं, ऑडच असणार आहे. येते लक्षात? तुम्हाला हे 4 नियम लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचं बघा, सम मध्ये जर समसंख्या मिळवली, इव्हन नंबर मध्ये जर इव्हन नंबर तर मिळवला, तर येणारा आन्सर काय असतं तुमचं, इव्हन नंबर असते. जर ऑड नंबर मध्ये ऑड नंबर मिळवला तरी देखील येणारा आन्सर काय असतं तुमचं, इव्हन नंबर असते. आणि जर तुम्ही इव्हन मध्ये ऑड मिळवलं किंवा ऑड मध्ये इव्हन मिळवलं, कसं जरी मिळवलं तरी येणारं उत्तर तुमचं काय असणार आहे, ऑड नंबर असणार आहे. आपण जे काही एक्झाम्पल पाहिलेत पाठीमागल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये, ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी बघा. ज्यावेळेस आपल्याला दिलेली संख्या सम असेल आणि विचारली तर विषम असेल, तर आपल्याला त्याच्यामध्ये काय ऍड करावं लागतं, यावरून तुम्हाला लक्षात ठेवू शकता तुम्ही काय ऍड केल्यानंतर कसं भेटणार आहे. ज्यांनी पाहिलं असेल ते व्हिडिओ त्यांनी अवश्य पहा, जेणेकरून तुम्हाला समसंख्या विषम संख्या टॉपिक वरती जे काही क्वेश्चन विचारले जातात ते सगळे क्वेश्चन आपण व्यवस्थित पद्धतीने घेतलेले आहेत, अतिशय शॉर्ट ट्रिक्सने शॉर्ट पद्धतीने घेतलेले आहेत, अतिशय समजायला सोपं. त्यातलं फक्त आपलं एक टॉपिक राहिलाय. तुम्हाला जर एक्झाम्पल ह्या स्वरूपात जर दिलं, 2p+3 ही काय सांगली, समसंख्या सांगली, याच्यानंतर विचारली विषम संख्या कुठली असेल, समसंख्या कुठली असेल, त्या प्रकारचे फक्त आपले उदाहरण राहिलेत, ते देखील आपण अपलोड करणार आहोत लवकर. त्यासाठी चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, शेअर करावं लागेल. ज्या गरजवंत विद्यार्थ्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हे चॅनल पोहोचवा विद्यार्थी मित्रांनो, जे पाहत असेल व्हिडिओ त्यांनी, जेणेकरून त्यांचा फायदा होईल आणि त्यांचा वेळ वाचेल. येतं लक्षात? धन्यवाद, पुन्हा भेटूया. थँक्यू.